नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत टोमॅटोचा ठेचा। कधी कधी तोंडाला चव नसते आणि चमचमीत खावंसं वाटतं, तेव्हा आपण टोमॅटोचा ठेचा बनवू शकतो। खूप झटपट तयार होतो आणि चविष्ट लागतो। चला तर बघूया टोमॅटोचा ठेचा। टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी इथे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले आहे। लसूण घेतला आहे थोडंसं, हिरवी मिरची घेऊया। टोमॅटोला स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यांना चिरून घेऊया। टोमॅटोचे असे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे मी आणि शक्य तेवढे बिया मी काढून घेणार आहे, म्हणजे खाताना त्या दाताखाली येत नाही। तर अशा प्रकारे यांना चिरून घेऊया। कधी कधी इतर भाजी करायचा कंटाळा येतो किंवा टाईम नसतो, तेव्हा हा ठेचा तुम्ही बनवू शकता। तोंडाला खूप चव आणतो आणि झटपट बनतो। तर अशा प्रकारे दोन्ही टोमॅटो मी चिरून घेतले आहे। इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यांना अशा प्रकारे चिरून घेऊया। कोणाकोणाला खूप जास्त तिखट आवडतं तर त्यांनी अजून हिरव्या मिरच्या टाकल्यात तरी चालेल। थोडंसं लसूण घेतला आहे, कोथिंबीरला बारीक चिरून घेतला आहे, मोहरी, जिरा, हिंग, मीठ, तेल। हा ठेचा मी तव्यावर बनवणार आहे, तर तव्याला गरम होण्यासाठी ठेवला आहे। तव्यावर तेल टाकूया। तर इथे 2 चमचे तेल ॲड केलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, थोडंसं हिंग टाकूया। आता यामध्ये टाकणार आहोत लसूण। अर्धा मिनिट याला परतून घेऊया। यामध्ये टाकूया हिरवी मिरचीचे तुकडे, हिरवी मिरचीलाही परतून घेऊया। गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे, याला सारखं मिक्स करायचं आहे। आता इथे हिरवी मिरचीचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये ॲड केले आहे टोमॅटोचे तुकडे, याला चांगलं मिक्स करून घेऊया। यांना 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया। तर गॅसची फ्लेम मीडियम आहे, सारखं मिक्स करत राहायचं आहे व याला चांगलं परतून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे, मिक्स करूया। 2 मिनिटं परतून घेतलं आहे। आता यामध्ये टाकूया मीठ, तर इथे अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आता अजून 2 मिनिटं याला असंच परतून घेऊया। टोमॅटोचा हा ठेचा बनवायला खूप सोपा आहे, खूप कमी साहित्य लागतं आणि झटपट होतो, त्यामुळे तुम्ही कमी वेळ असला तेव्हाही हा बनवू शकता। तरी ते टोमॅटोला असं चांगलं परतून घेतलं आहे। या अशा प्रकारे बारीक झाले आहे तुकडे। यांना थोडंसं बारीक करण्यासाठी इथे एक प्याला घेतला आहे, गॅस बंद केला आहे, तव्याला खाली उतरून घेतला आहे। आता प्याल्याने असं बारीक करून घेऊया। हे गरम आहे तोपर्यंतच याला असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप इझिली हे अशा प्रकारे बारीक होतं। तर इथे पकडण्याला घट्ट पकडला आहे व दुसऱ्या हाताने प्याल्याने अशा प्रकारे मी याला बारीक करून घेत आहे, म्हणजे एकदम बारीक नाही, थोडंसं जाडसर आहे हे अशा प्रकारे। वरून थोडासा 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, याला मिक्स करून घेतला आहे। आता पुन्हा गॅसवर याला ठेवूया व 1 ते 1.5 मिनिटं परतून घेऊया। याला बारीक करण्यासाठी मी इथे प्याल्याचा वापर केला आहे, तुम्ही इथे तांब्याचा वापर करूनही याला बारीक करून घेऊ शकता। तर इथे चमचमीत टोमॅटोचा ठेचा तयार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हा ठेचा तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता, खूप मस्त लागतो। तर तुम्हीही नक्की ट्राय करा टोमॅटोचा ठेचा, बघता क्षणी तोंडाला पाणी येतं। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।